नगरपालिकेचा गुलाल उधळण्याची सुरुवात झालेली आहे. अशातच रायगड जिल्ह्यातील 10 नगरपालिकांचा गुलाल गुलाल जो आहे तो उधळण्यास सुरुवात झाली आहे. आणि आत्ता मी मुरुड नगरपरिषदेच्या ची मंगेश दांडेकर यांच्या निवासस्थानी आहे आणि यांची मुलगी आराध्या मंगेश दांडेकर या मुरुड नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी त्यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि त्यांची आता जी काही रणधुमाळी आहे ती सुरुवात झालेली आहे. आणि अशाच आपण त्यांच्याशी बातचीत करण्यासाठी या ठिकाणी बोलतो खालचं या नगरपालिकेत त्यांच्या वडिलांचा 40 वर्षाचा या मुरुड नगरपालिकेचा वारसा हक्क आहे. आणि अशातच गेल्या 8 ते 9 वर्षानंतर पुन्हा एकदा हे जे काही मतदानाचं इलेक्शन लागलेलं आहे नगरपालिका त्याच्यात राष्ट्रवादीकडून आराध्या मंगेश दांडेकर यांचं नाव नगराध्यक्षपदासाठी जाहीर झालेलं आहे. आणि आता त्यांनी हा रणशंख फुंकलेला आहे आणि आपण त्यांच्याशी आता सर्व बातचीत की कशा पद्धतीने मुरुडची काय त्यांचे विजन आहेत ते आपण त्यांच्याकडनं प्रत्यक्ष जाणून घेऊया. आरतीताई नमस्कार, पुढारीमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. माझं नाव आराधना मुग्धा मंगेश दांडेकर. माझा पहिले प्रथम मी आमचे माननीय तटकरे साहेब त्यांचा मी धन्यवाद करते. माननीय आदित्यताई तटकरे आणि अनिकेत भाई यांचा मी धन्यवाद करते की मला इतक्या कमी वयामध्ये त्यांनी माझ्यावरती इतकी मोठी जबाबदारी टाकली विश्वासाने. तर मला त्यांचं धन्यवाद करायचंय. आपला मुरुड शहराच्या विकासाबद्दल आपण काय नियोजन केलेलं आहे? सगळ्यात पहिले तर माझं पॉलिटिक्समध्ये पडण्या अगोदरपासूनचं एक स्वप्न होतं की मुरुडच्या महिलांसाठी मी काहीतरी करावं. तर त्याच्यासाठी माझ्याकडे एक म्हणजे खूप मोठा प्लॅन आहे. आपले जे केळ्याच्या ट्रंक्स असतात, केळी आपण कापून त्याच्यानंतर त्यांचे जे ट्रंक्स उरतात त्याचं आपण काही करत नाही, ते वेस्ट जातात. त्याच्यापासून फॅब्रिक बनवला जातो, धागा बनवला जातो आणि त्यातून फॅब्रिक बनतो. तर ती संकल्पना मला मुरुडमध्ये आणायची आहे आणि मला खात्री आहे आपले तटकरे साहेब आहेत आमचे, त्यांच्या माध्यमातून आम्ही नक्कीच ते मुरुडमध्ये आणू. मुरुड हा पर्यटन क्षेत्र आहे आणि यामध्ये आता आपल्याकडे जेटीची कमतरता आहे. त्याचबरोबर पद्मदुर्ग किल्ल्यासाठी तटकरे साहेबांच्या माध्यमातून निधी आलेला आहे आणि या निधीचा आपण कसं उपयोग करून घेणार? नक्कीच आपण जेटीचं काम साहेबांच्या माध्यमातून लवकरात लवकर करून घेऊ. आणि पर्यटकाचं तुम्ही जसं म्हटलात तसं पूर्वी जेव्हा बाबा नगराध्यक्ष होते तेव्हा साहेबांच्या माध्यमातून खूप मोठ्या दर्जाचा पर्यटन महोत्सव आपल्या इथे व्हायचा. त्याच्यामुळे आपल्या स्थानिक लोकांना पण बिझनेस मिळायचा. पण आता काही गेल्या वर्षांमध्ये बिलकुल ते होत नाहीये. त्यामुळे स्थानिक आपल्या जे बिझनेसमॅन आहेत, बिझनेसवुमन आहेत, त्यांचं जे काही बिझनेसेस आहेत ते ठप्प झालेले आहेत. तर त्यांचं नक्कीच आम्ही पुढे आणण्यासाठी आणि त्यांचा बिझनेस वाढवण्यासाठी आम्ही जे पर्यटन महोत्सव आहे किंवा इतर जी कामं आहेत, जसं की आता बॅकवॉटर्स आहे आपल्या कोळीवाड्यात मध्ये जे बॅकवॉटर आहे तिथे आपण काहीतरी करू शकतो आणि तिकडनं रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो आपण लोकल्सना. मुरुड म्हणजे नारळ सुपारीचं माहेरघर आहे. तर या उद्योगासाठी आपण स्थानिकांना कसं रोजगार मिळवाल? आता नारळाच्या सुतापासून आपण ज्यूट हे फॅब्रिक असतं ते बनतं आणि मी एक फॅशन डिझायनर आहे, त्यामुळे फॅब्रिक्सचं नॉलेज मला असल्यामुळे मला ते मुरुडमध्ये आणायचे की नारळाच्या झोथापासून आपण फॅब्रिक्स तयार करू शकतो. ज्यूट मेन म्हणजे तयार करू शकतो. आपलं जे गोंडपाट असतं ते आहे. त्यानंतर ज्यूट इव्हन घातलं पण जातं. तर ते आपण तयार करू शकतो. आता आपण इलेक्शनमध्ये उभे आहात आणि आपल्या समोर पण तगडा आव्हान आहे शिंदे सेनेचा. त्याकडे कसं बघताय? त्याचा मी एवढा विचार करत नाहीये, कारण की माझ्या मागे तटकरे साहेब आहेत, माझे बाबा आहेत आणि राष्ट्रवादीची पूर्ण सेना आहे. पूर्ण सगळे एक्सपिरियन्स्ड लोकं आहेत असं मी म्हणेन. तर मला त्या गोष्टीची काही भीती नाहीये आणि नक्कीच आम्ही सगळे चांगलं काहीतरी मुरुडसाठी घेऊन येतोय. तर नक्की आम्ही काहीतरी चांगलंच करू. आपण उच्च शिक्षित आहात आणि नवीन मुरुडला जो काही पर्यटन क्षेत्र आहे तो रोजगार वृद्धीसाठी आपण सांगितलं की आपल्याला नवीन नवीन उद्योग आणायचे. पण त्याचं नियोजन आणि पुढचं दूरदृष्टी कशी आहे मुरुड बदलण्यासाठी? आता जसं मी तुम्हाला म्हणाली मुरुड बदलण्यासाठी तर बरेच काही आम्ही विचार केलेले आहेत आणि त्याच्याबद्दल नक्कीच जर म्हणजे आम्ही निवडून आल्यानंतर तुम्हाला कळतीलच जी काही कामं आम्ही करू त्याच्यातनं.
आपल्या वडिलांनी 40 वर्षाच्या म्हणजे अंतुले साहेब असल्यापासूनचं राजकारण चालू आहे आणि आज तुम्ही ह्या नवीन पिढीमध्ये, यंग जनरेशनमध्ये आज ही उमेदवारी लढवताय. तुम्हाला कसं वाटतंय? काय फीलिंग्स आहेत? मला पहिले म्हणजे खूप अभिमान वाटतोय, की बाबांमधनं माझ्याकडे जे आलंय आणि त्यांच्यामुळे मला ही संधी मिळाली आहे. तर त्या गोष्टीचा खूप अभिमान आहे आणि मला म्हणजे त्यांनी मला ही मोठी संधी दिली आहे. तर ह्या संधीचं नक्की सोनं मी करेन. एकंदरीत पाहिलात तर माझं विजन असं आहे की मी ह्या मुरुडचा कायापालट कसा करेन, त्याचबरोबर मुरुडचा विकास होईल आणि जी काय तटकरे साहेबांच्या माध्यमातून जी काही विकास कामं आहेत त्यांना मी पुढे नेण्याचा तंतोतंत प्रयत्न आहे आणि ह्या संधीचा सोना करेन. कॅमेरामन अभिषेक चव्हाणसह मी पुढारी रिपोर्टर सागर जैन, रायगड.